हाय फ्रेंड्स, माझं नाव समीर आहे. माझं वय 25 वर्षे झालं होतं. सध्या मी परदेशामध्ये एक शिक्षण पूर्ण करत होतो. लहानपणापासूनच मी अभ्यासामध्ये खूपच हुशार होतो. यामुळे सर्वच मित्र मला म्हणायचे, समीर, तू आताच एवढा हुशार आहेस, यामुळे पुढे चालून नक्की काहीतरी करून दाखवशील. अखेर त्यांचं हे बोलणं पूर्ण झालं होतं. कारण परदेशामध्ये मी एक मोठं शिक्षण पूर्ण करू लागलो होतो. तिथे मी कॉलेजच्या कॅम्पसमध्येच एका रूममध्ये राहत होतो. एकाचा दुसऱ्याला त्रास नको म्हणून तिथे मला स्वतंत्र रूम देण्यात आली होती. पण माझ्या बाजूला त्याच देशातील एक सुंदर मुलगी माझ्यासारखाच अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आली होती. त्या देशामध्ये मुलामुलींनी एकत्र येणं, बोलणं आणि एकमेकांसोबत फिरणं याचं काहीच वाटत नव्हतं. कारण ती गोष्ट त्यांना कॉमन वाटायची. मी थोडा दिसायला सावळा होतो आणि तब्येतीने थोडा जाड होतो. मला वाटायचं, आपल्या शेजारी राहायला आलेली त्या देशातील मुलगी दिसायला एवढी सुंदर आहे आणि आपण असे, यामुळे ती आपल्याकडे दुर्लक्ष करेल आणि आपल्याला साधं बोलणारसुद्धा नाही, असा माझा गैरसमज निर्माण झाला होता. यामुळे मी थोडा त्या मुलीपासून लांबच राहायचो. पण दिवसेंदिवस तिला अभ्यास थोडा कठीण जायचा. यामुळे ती माझ्याशी खूप जवळ येऊ लागली होती. सुरुवातीला ती इंग्रजीमध्ये बोलायची, पण काही दिवसामध्येच ती बऱ्यापैकी मराठीसुद्धा बोलू लागली होती. तिला मराठी भाषा शिकायला फार वेळ लागला नाही, कारण तीसुद्धा माझ्याप्रमाणेच लहानपणापासून हुशार होती. ती माझ्या रूममध्ये कधी पण यायची. यावेळी तिला अनेक मुलं मुली पाहायचे, पण ते तिला काहीच म्हणत नव्हते, कारण तिकडची संस्कृती तशी होती. मला वाटायचं, ते आपल्याशी एवढं जवळ येणार नाही. पण तिच्या मनात माझ्याविषयी कुतूहल निर्माण झालं होतं. कधीकधी ती मला तिच्या रूममध्ये सुद्धा बोलवायची. तरुणपणात एवढी सुंदर मुलगी आपल्या एवढ्या जवळ येते म्हणजे नक्की तिच्या मनात आपल्याविषयी काहीतरी वेगळीच भावना असेल, याची खात्री मला झाली होती. आमच्या दोघांचे एकमेकांची मनं चांगलेच जुळू लागले होते. तेव्हा तिला खूप आनंद झाला होता. ती दिसायला गोरी होती, पण तिला सावळ्या मुलांचं खूपच आकर्षण वाटत होतं. यामुळेच ती माझ्या एवढी जवळ आली होती की कोणतीही गोष्ट करताना ती मला खूप जवळ बोलवायची. तिच्या सुंदरतेने व अदाकारीने मी खूप वेडा होऊन लागलो होतो. यामुळे 24 तास माझ्या डोक्यामध्ये तिचं वागणं असायचं. एकाच रूममध्ये आम्ही दोघं असताना सुद्धा ती मला लाजणारा मुलगा समजत होती. म्हणून एक दिवस तिने तिच्या आईबाबांना रूमवर बोलावून घेतले होते. त्या दोघांना पाहून मी खूप घाबरलो होतो. मला वाटलं, जुलीने नक्कीच आपली तक्रार तिच्या आईबाबांकडे केली असणार आहे आणि यामुळेच मी खूप घाबरलो होतो. त्यांना पाहून काय बोलावं हे मला समजतसुद्धा नव्हतं. ते अतिशय चांगल्या पद्धतीने मला बोलू लागले होते आणि मला म्हणाले, समीर, तू खूप गुणी आणि हुशार मुलगा आहेस बघ. यामुळे तू आमच्या जुलीला खूप आवडला आहेस आणि मोकळेपणाने राहा. इकडे तुमच्या देशासारखी परिस्थिती नाही. तुला जर वाटलं तर आतासुद्धा तू जुलीला एका खोलीमध्ये घेऊन राहू शकतोस. इथल्या लोकांना त्याचं काय वाटणार नाही, तसं आम्हाला सुद्धा. ते दोघं समोर असतानाच एवढी परवानगी त्यांनी दिल्यावर जुलीने लगेच माझा हात पकडला आणि मला घेऊन बेडजवळ आली. ती त्यांच्यासमोर न लाजता मला म्हणाली, तुझ्या मनाचं समाधान झालं तर तू अजिबात ढिला पडू नकोस. तू इथे राहतोस म्हटल्यावर तुझ्यासोबत असं घडणारच आहे. जुली असं बोलत होती आणि तिने माझा हात पकडला होता. ती अचानक बेडजवळ घेऊन आल्यावर मला वाटलं, ती तिच्या आईबाबांसमोर मला वेगळंच काहीतरी वागायला सांगते की काय. माझ्या मनात अशी भीती असताना तिने मला त्या बेडवर ढकललं आणि फक्त पडदा ओढला आणि तिच्या आईबाबासमोरच मला नको ते. असं परदेशामध्ये घडतं हे मी फक्त ऐकलं होतं. पण जुलीच्या रूपाने आज मी ते स्वतः अनुभवत होतो. तेव्हापासून ती सतत मला तिच्या रूमवर बोलवायची, तर कधीकधी माझ्या रूमवर सुद्धा यायची आणि अभ्यासाबरोबरच हे कामसुद्धा माझ्याकडून ती नित्यनेमाने प्राप्त करून घ्यायची.